मोहन अजून नाही आली रे डोली. आई माहित आहे मला डोली घरी नाही आली, तर मी तिचीच वाट पाहून राहिलो. फोन कर ना. तर मग फोन नाही केला काय? वाट पाहिल्यापेक्षा फोन कर, नाही तर मग घेवाले जाय, घेऊन ये. केलं होतं आई, मी पहिले फोनच केलं होतं. येऊ काय म्हणतो घेवाले? नाही म्हणे दादा मी येऊनच राहिली म्हणे, अर्ध्या घंट्यात पोहोचतोच म्हणे घरी. तू कायले येतं म्हणे घेवाले, अशी म्हणायला लागली. असं असं येईन मग येईन. पाहतो आई, अजून 15 मिनिट वाट पाहतो, मग जातो तिकडे जरासा समोरच गाडी घेऊन, पाहतो मग तिले. हो हो अजून एक वेळा करून पाय फोन, नाही तर. हो हो आई 15 मिनिट वाट पाहतो आणि मग लावतो अजून फोन. भाऊजी भाऊजी लय मुलाचा करून राहिले तुम्ही डोली ननदबाईचा. त्याला दाटा चांगलं जरासं एक दिवस. एवढ्या उशिरा घरी येणं रात्रीचं बरोबर नाही म्हणा. असं करून दाटा बरं चांगलं दाखणी द्या चांगली. हो चांगलं झापा देईले तेव्हा तर त्या लवकर येत जाईन. मग सुनबाई काही गरज नाही तिले दाटाची, तिले झापाची गरज नाही. हो समजदार आहे ते, आमची बहीण समजदार आहे. बरोबर तिथं तिले समजते, तिले येईन ते कायले दाटा लागते तिले, कायले झापा लागते तिले. मुलाचा म्हणजे काय लाडाची, आमची एकुलती एक लाडाची बहीण आहे. कायले तिले दाटू, कायले तिले झापू. भाऊजी तशी नाही म्हणत मी का मारा म्हणून, त्याच्या भल्यासाठीच. त्याच भलं होईल ना त्याच्यामध्ये. किती झालं तर किती समजदार असल्या तरी पोरीबारीची जात होय भाऊजी. समजते ना तुम्हाला काय म्हणून राहिली मी, समजून तर राहिलं असं ना. पोरीबारीची जात होय, एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहणं बरोबर नाही. कोणता दिवस कसा येते, कोणता दिवस कसा येते सांगून येते का दिवस. आई बरं मी चाललो, बरं फोन करतो तिला तिकडूनच आणि घेवाले चालला जातो. हो मोहन जा, बोलजो घेऊ नको काही. आई मी बोललो का कधी, आम्ही तिघही कधी बोललो का डोलीले? आज बोला नाही बोलत मी, काही नाही बोलत तिले. फक्त घेऊन येतो तिले, पाहतो कुठपर्यंत आली तर का तिथूनच निघायची आहे तर. हो जा. आता बाई तुम्ही तरी बोला जरासं ननदबाईले. लय सूट एवढी सूट देणं बरोबर नाही. हे आपलं इंडिया होई, हे फॉरेन नाही होई त्याच्या वाणी. त्याले हे ह्या टाइम जो आहे त्याले तिथं दिवस होता म्हणून त्याले वाटते आता रात्री झाल्यावर दिवसच आहे काय. त्याले दिवसात ना रात्रीत काही फरक नाही समजून राहिला ननदबाईले. पण आपल्याला तर समजते ना, आपल्याला आपण इथं राहून आहे. आता बाई आपल्याला समजते ना दुनियादारी, दुनिया कशी आहे काय आहे. ननदबाईले एवढं समजत नाही तर आपल्याला कर्तव्य राहते त्याला समजून सांगायचं, त्याला थोडंसं दाटाचं. तर तुम्ही दाटत कम नाही, बोलत कम नाही, लवकर येत जा म्हणा घरी. तू ललिता तू शाईने गोष्ट मला सांगून राहिले, त्याला समजत नाही. तिले असं नाही. जेव्हा तिनं मग हे आपल्या परीसाठी कपडे आणले ना, धैर्यासाठी नाही आणले, तेव्हा नाही तुला समजलं का बा ननदबाई आता समजत नाही. ननदबाईले एवढं तर आणले असन नसन मा धैर्यासाठी, तेव्हा कशी फुगून गेली होती. तेव्हा कुठं गेलती हो तुझी समजदारी. आता मला शिकून राहिली तू, ज्ञानाच्या गोष्टी सांगून राहिली तू मला. आता बाई ते तसं नाही, ठिकाणी गोष्टीत फरक राहते. आता जेव्हा परी आणि धैर्य काही वेगळे आहे का ननदबाईसाठी. जरी जेव्हा परीसाठी ननदबाईनं कपडे घेतले तर ननदबाईला असं बी वाटायला पाहिजे होतं का मा धैर्य बी तर आहे, त्याला बी घेऊन घेतो 1-2 ड्रेस. हे तर कॉमन गोष्ट आहे, हे तर लक्षात डोक्यात आलीच पाहिजे, कॉमन गोष्ट आहे. पण हे जे आता ननदबाईले हे जे आहे परिस्थिती, घरी उशिरा येणं, हे ननदबाईले तिच्यावानी वाटून राहिलं. म्हणून मी सांगून राहिले तर तुम्ही मावरच उलटे दगड गोटे फेकून राहिल्या. हो आपण समजदार असलं ना तर दुनियाला समजदारी शिकवा लागते. आपणच तवडा नाही दुसऱ्याला समजदारी शिकवायला निघाले. बरं बापा जाऊ द्या, मी नाही बोलत आता काही. मी नाही सांगत, मी नाही बोलत. जेव्हा येईन कनी अंगावर तेव्हा तुम्हाला झटकता बी नाही येणार. मग आठवण येईन मग ललिताच्या गोष्टी. काय म्हणत होती ललिता, करा तुम्ही तुमच्या मतानं. राहू द्या रातभर 12 वाजेपर्यंत राहीन, मला काय देणं देणं. तुमची पोरगी वय शेवटी जाईन तर इज्जत तुमचीच. काही सोचून समजून बोलत जाय ललिता, सोचून समजून बोलत जाय. काहीच बोलतो नुसती. जाय बरं जाय, जराशी कामात ध्यान देत जाय. इकडल्या तिकडल्या गोष्टीत ध्यान नको देत जाऊ. हाव आम्ही सगळे. तू फक्त स्वयंपाकात ध्यान देत जाय. साजरा स्वयंपाक करून चार आम्हाला फक्त, दुसरं काही नाही पाहिजे तुझ्यापासून. ज्ञान नको देऊ आम्हाला, आमचं समजते. काय बी जे तोंडात आलं ते बघ 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 बकरी. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद, बोलो मेरे संग जय हिंद है. धैर्याचे बाबा काय म्हणतो, काय झालं आता तुला? काय होय? नाही धैर्याचे बाबा, माय कसं म्हणणं होतं का आता पहा ना, आता ननदबाई किती उशिरा घरी येते. तर एवढं उशिरा घरी येणं काही बरोबर आहे काय? तुम्हीच म्हणा. पोरीबारीची जात होय, किती समजदार असल्या माहित आहे, समजदार आहे त्याचं त्याला समजते. पण तरी बी पोरीबारीची जात होय, दुनिया होय, दुनियाची नजर, वेळ होय, टाइम होय, कधी कोणता येईन काही माहित नाही आपल्याला. तर म्हणून म्हणतो जरासं टोकात यायले, जरासं दाटा झपटा, जरासं काहीतरी बोलत यायले. तुम्ही ना बोलत, कोणीच नाही बोलत. तुला काय घेणं देणं आहे? तुला करा काय लागते तेवढं सांग फक्त.
एकुलती एक आमची बहीण आहे, लाडाची बहीण आहे, आम्ही काऊन बोलू तिले? हो माहित आहे लाडाची बहीण आहे तुमची, पण तरी बी चुकल्यावर तर बोलाच लागते ना. किती लाडाची बहीण राहिली, आपलं किती लाडाचं लेकरू असलं तरी आपण मस्ती केली, कचरा केला, काही केलं तर मारतो बोलतोस का नाही? हा जा आपलं काम कर. हो बोलायला चालली मोठी. तिचं तिला समजते बरोबर, हुशार आहे ते. एकटी राहिली ते 5 वर्ष एकटी राहिली फॉरेन मध्ये, कशी राहिली? हा आलं का काही तिचं आपल्यापाशी? काही नाही ना, किती मस्त राहिली. तशी ते बरोबर समजते तिला, बरोबर राहायचे ती. तोच तर प्रॉब्लेम आहे धैर्याचे बाबा. तिथं राहिल्या त्या तर त्याला काय वाटते, तिच्या वाणीच इथं बी वाटते त्याले. दिवसाची रात, रातचा दिवस अशा करून राहिल्या त्या. त्याला काही समजून नाही राहिलं रात कोणती दिवस कोणता. हो सगळं समजते तिले, ते ना समज नाही आहे. जाय काम कर आपलं, माहिती मग खराब नको करू. बरं बा बरं ठीक आहे. दादा मला 15,000 द्या बरं. 15,000? येस दादा, मला गरज पडली म्हणून मागते मी. तर द्या ना मला 15,000. माझा ATM कार्ड काम नाही करत आहे, त्यासाठी मी तुम्हाला मागत आहे. द्या ना. हो देतो, चल लवकर ये जो बाई डोली. ए भाई लवकर येते. आता बाई ननदबाईले एवढ्या पैशाची काय गरज पडते पण? असं काही गरज देते ना तिचा भाऊ. तू काय म्हणतो मग? हा तू काय म्हणणं? काय गरज पडली? आता ते विचारून का तिला काय गरज पडली? आली तेव्हाची पहिल्यांदा तर पैसे मागून राहिले, नाही तर पैसे मागते का ते पैसे नाही मागत. तिच्यापाशी भरपूर पैसा आहे, तिकडून कमावून आणला तिनं. ते कायले पैसे मागतात? तिचं ते काय म्हणते, कार्ड कोणतं खराब झालं म्हणून मागितले तिनं. एवढ्याल्या पैशाची गरज ननदबाईले घर चालवा लागते का, परिवार चालवा लागते का? कपडे तर भरपूर आहे ननदबाईपाशी, पण खाणं पिणं तर आपल्याच घरी आहे. मग एवढ्याल्या पैशाची काय गरज पडते पण ननदबाईले? थोडंसं विचारायला पाहिजे ना. हा आता बाई थोडंसं भाऊजीनं विचारायला पाहिजे होतं का बा काय गरज पडली तुले. जरासं विचारत आहे ना, डायरेक्ट मागितले ननदबाईनं तर हो देतो करून बस. तो नाही विचारत, हो तो नाही विचारत. त्याची लाडाची बहीण आहे, त्याची लाडकी बहीण आहे, ते नाही विचारत. एवढी लाडकी का पैसे, एवढ्याल्या पैशाची काय गरज पडली विचारत? आपण सहजच असं कोणाला पैसे देतो, कोणी मागितले तर आपण विचारतोच ना काय गरज आहे बा, काय एवढ्या पैशाची काय गरज पडली. असं जराही ना तुम्ही नाही विचारलं ना, भाऊजीने नाही विचारलं. विचारायला पाहिजे आता बाई. हा काही नाही, काही उलट सिद्धं काम नाही करत काही ते. हो तशी लाईनशीर आहे माझी पोरगी. काय विचारलं नाही, नसतं नाही तसं नाही करून राहिली. जा काम करत जा चुपचाप. सगळ्याच गोष्टीत नाक खूप असतो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. पायावर गोटा घेऊन पडन का नाही तेव्हा समजून येईल. ललिता ताई मी काय म्हणतो का, काय बोल ना, बोल बोल काजल बोल. काय म्हणतो तर अटकले काऊन? बोल बिंदास बोल. काही कोणाला भेवायची गरज नाही, मला भेट नको करत जाऊ. बोल बोल काय होय, काय म्हणतो? आपल्याला जे नाही पटलं ना तर पटकन बोलूनच देवा काजल, भेवा नाही कोणाच्या बाप्पाला बी. बोल काय होय? नाही तसं काही नाही ताई, काय पटलं नाही पटलं. मी माय कसं म्हणणं होतं का बा, हे पाहणं किती आता एक 1.5 महिना झाला पार्लर मध्ये नाही गेलो मी. हे कणी थ्रेडिंग सगळं वाढून गेलं. तर वाढलं म्हणजे कधी चांगलं नाही दिसत. तर चालता काय आपण आज जाऊ? आता कामही झाले आपले सगळे, आता रिकामच तर आपण जाऊ आणि पटकन येऊन जाऊ. 2 घंट्यात लागन आपल्याला बस. फेशियल बी करून घेऊन म्हणतो. हे सगळं फुलशा गरमीच्या चेहऱ्यावरून म्हटल्या, सगळं तेलकट चेहरा झाला त्याच्यानं म्हणतो मस्त पार्लर मध्ये फेशियल थ्रेडिंग करून घेऊ. चालता काय? चालायला तर काही नाही हो काजल, जावाले तर काही नाही, पण पैसे आहे का तुझ्याजवळ? माझ्याजवळ तर नाही बाई पैसे. त्याजवळ असन तर चाल बाबा. हाय ना ताई मापाशी हाय पैसे. आता 10 तारखेला यायचा पगार झाला का नाही ते यायला दिले मला. तर पैसे तर हाय म्हणा, पैशाचं टेन्शन तुम्ही नको घ्या. फक्त तुम्ही माझ्यासंग चाला लागन तर तुम्हाला जे काही करायचं तुम्ही बी करून घे जा. तुझ्यापाशी हाय पैसे, मापाशी तर पैसे नाही हो. मग मी काय करणार? चल तुझ्या संग येतो, मी नाही करणार काही. हाय ना ताई मापाशी पैसे. आता तुमच्यापाशी ना मापाशी एकच आहे. हाय ना पैसे, आपण दोघेही करून घेऊ. जेवढे पैसे होईल तेवढे देऊन देईन मी. आता म्हणशील तू काजल मापाच्या पैशानं, मग समोर चालून काही थोडंसं तिरगी मिरगी झाली तर काय म्हणशील? अजून तेच उखडून काढशील का तुम्हाला तर मी पार्लरसाठी बी मी पैसे देत होती. तर मग समोरचं सोचा लागते का नाही? मी दूरची सोचतो. मी आता तर नाही पाहत, मी दूरची सोचतो. थांब तुझ्यापासून पैसे नाही घेत मी मागतो धैर्याच्या बाबाले आणि येतो. त्या संग तर येतो म्हणा, तू फिकर नको करू, येतो त्या संग. पण त्या पाचच्या पैशानं मी काही नाही करणार. त्या पाचचे तू आजवळ ठेव. मी मागतो धैर्याच्या बाबाले असं त्याच्या पाशी पैसे. आणि चल मग मी करतो, तोही का? नाही ना ताई तसं काही नाही. मी काही नाही काढणार ना. काय तुम्ही बी कसं बोलता? नाही काढणार ना मी. चला. कसं बोलता म्हणजे? जे आहे ते बोलतो मी तडकाफोड. थांब येऊ दे धैर्याच्या बाबाले, मागतो पैसे ना येतो. ललिता ओय इकडे आहे तुमची ललिता. तिकडे कायले आवाज देऊन राहिले? पाहतही नाही तिकडे आवाज देऊन राहिले. मला काय माहित तू इकडे आहे म्हणून. म्हटलं असं तिकडे इथं काय करून राहिली तू बसून? हा बसली थोडीशी. बोला. आले का दुकानातून इकडे? बरं जराशे काम आहे मला. तू ये इकडे. काय म्हणतो तो? बसली मोठी ना शेठानी. मग मी येऊ का तुझ्यापाशी? हा तर तुम्ही सेठ, मी सेठानी का? तुम्ही नोकर तर मी नोकरानी. तुम्ही तुमचं ठरवा तुम्ही कोण आहे, त्यानुसार मला म्हणा. मग
हा बरं कवाले नको करू जास्तीच्या, बोल काय व्हायचं मला जेवाचं वाढ आता जेवतो पटकन अजून दुकानात जातो. हो वाढतो, पण एक काम आहे, थांबा. काय होतोय काय म्हणतो, जेवाचं वाढ म्हणतो तो, पटकन वाढ जेवाचं जातो पटकन. मला 2,000 रुपये पाहिजे होते, द्या बरं. असं ना गल्ला भरला असेल ना, द्या 2,000 रुपये. 2,000? कायच्यासाठी पाहिजे 2,000? विचारू नका कायच्यासाठी पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काम पडलं म्हणून पाहिजे. कायच्यासाठी पाहिजे हे विचारू नका. ललिता, पैसे कायच्यासाठी पाहिजे ते विचारा नाही का तो तुले? हा, कायच्यासाठी पाहिजे सांग, देईन तो, नाही तर मग मी देईन. आता बाई, आता मी लाडकी बायको आहे त्याची म्हणून म्हणतो का विचारू नका तुम्ही, तसेच देऊन द्या मला पैसे. मी मागितले ना, मला कोणतं काम असेल तरीच मागितले ना मी. मग हे कायले विचारतेत काय काम आहे म्हणून? तर काम सांगन तर यायला माहिती होईन तर काय देणार नाही काय? लाडकी बायको असल्यावर बी काय लाज शरम नाही हो तुले? ललिता, काय बोलतो, कायची लाडकी बायको? कायच्यासाठी पैसे पाहिजे तो विचारून राहिला तू? सांग ना मग त्याला. आता बाई, लाडकी बहीण असू शकते आणि लाडकी बायको नसते का मग? भाऊजीनं ननदबाईला जेव्हा पैसे दिले न विचारता, तेव्हा तुम्ही काय म्हटलं होतं? लाडकी बहीण आहे त्याची म्हणून विचारत नाही. तर मग मी बी मानवऱ्याची लाडकी बायको आहे, ते नाही विचारावं. तर लाडाची बायको नाही का राहत का लाडाची? फक्त बहीणच लाडाची राहते का? काहीतरी नको बोलू ललिता, काहीतरी बोलता. याच्यात कोणतं काहीतरी बोलणं आलं आता बाई? मी बायको नाही का तुमच्या पोराची? तुमची सून तुमच्या पोराची बायको. हा, तुमच्या पोराची बायको झाली म्हणून तुमची सून झाली. हा, सगळ्यात पहिलं नातं तर यायच्या संगच आहे माया. हा, पहिले यायची बायको, मग सगळ्याची जे आहे ते. आणि तुम्ही म्हणता काहीतरी बोलता. काय काहीतरी बोलता? जे आहे ते बोलतो मी. देऊन दे रे बा, देऊन दे रे बा मदन, देऊन दे. किती रुपये मागते? तिच्या तोंडाशी लागणं नाही परवडत, तिच्या याच्या तोंडी नाही लागणं परवडत. देऊन दे पैसे, जाऊ दे बा. बरं आई तू नको दिमाग खपू, देतो मी पैसे तिले, जाय तू आराम कर जा. हो बापा, पहा तुमचं तुम्ही घरीच बोलते बापा. एवढी काऊन बोलतो तू ललिता? जराशी कमी बोलत जाय ना. तुम्ही कायले विचारलं मग? तुम्ही नाही विचारलं असतं तर मी एवढी बोललीच नसती. 2,000 मागितले ना मी, चुपचाप देऊन द्या. कायले पाहिजे सांग तर? काही नाही, पार्लर मध्ये जातो त्यासाठी पाहिजे, द्या. पार्लर मध्ये नाही जाईन का आता बायको? अशीच राहू काय? ठीक आहे, तशी सांग ना तू. याच्यासाठी पार्लर मध्ये 2,000 रुपये लागते का? हो लागते मला, सगळंच करतो मी. फेशियल डुडियर धाडत सारच लागते मला, द्या. बरं ठीक आहे, देतो. पहिले जेवाचं वाढ मले, मग दुकानात चाल, तिथून पैसे घेऊन घे आणि तिकडूनच चालली जा. मग पार्लर एकटीच जातो काय? काजल आहे ना, काजल ना मी जातो. ठीक आहे. जा, धुवा हात पाय तोंड धुवा, वाढतो मी. हो लवकर वाढ. हो, असं आहे मग काजल, बोला लागते तर इथं काम होते. मुगजड राहून काय फायदा? हा, मुगजड राहिलं तर लोक बैल समजते. बैला कोलूच्या बैलवानी काम करून घेते. हो, आपल्या आशा आकांक्षा इच्छा काही नाही, मग असं राहावं लागते. आणि आता मी काय म्हणतो, आता का नाही आपण संध्याकाळी जाऊ तर चालेल काय? संध्याकाळी 4 वाजता चाललो जाऊ. 4 वाजता तर मग चहाचा टाइम होते ना ताई. हो, तर मग चहा बनवून देऊ आणि चहा देऊन देऊ सरायले आणि मग जाऊ. तर मग 6 वाजेपर्यंत घरी येऊन जातो आपण आणि मग स्वयंपाकाचा टाइम, मग स्वयंपाक करू. हो, ते जमते तसं, मग ठीक आहे. अजून नाही आल्या बाई दोघे जणी घरी? हा, 7 वाजून राहिले संध्याकाळचे. एवढ्या वाडकोरी बाहेर राहणं यायचं काय सोपते काय? आई काऊन काय झालं? काऊन तू इथं उभी आहे संध्याकाळची? मोहन, पाय ना दोघे जणी, काजल ना ललिता कधीच्या गेल्या बापा. बाहेर जातो म्हणे, कोणत्या त्या पार्लर मध्ये तिथं जातो म्हणे. हा, 6 वाजता घरी येतो म्हणे. 5-7 वाजून गेले, अजून घरी नाही आल्या. कुठं हिंडून राहिल्या ना काय करून राहिल्या काय माहित. दोघे जणी गेल्या. असं 7 वाजले तरी घरी नाही आल्या काय? मदन कुठं आहे? आणि राकेश बी नाही आला काय? मदन बी दुकानावर आहे त्याच्या. राकेश तर 9 वाजता येते. गाडी मजा आली बाबा, नाही काजल? पाय रे मोहन, पाय कशा खिदडत येऊन राहिल्या. पाय हाय त्याला काही भेव कोणाचं बी. अमाय, स्वागतासाठी उभी आहे काय बापा दोघे माय लेकर आमचं स्वागत करायसाठी? हा, कुठं गेलते व तुम्ही तर 6 वाजता घरी येतो म्हणत होत्या. हा, खिदडत येऊन राहिल्या तिथून मोहल्ल्यातून. काही लाज शरम काही मर्यादा आहे का नाही? आहे काऊन? काय झालं आता बाई? आम्ही काही जास्त हसलो तर नाही ना? मी तर नाही जास्त हसले. आम्ही गोष्टी करून राहिलो बापा दोघी. मग त्याच्यामध्ये कायची लाज शरम? हसासाठीच कायची शरम? हसानं काय आमचं अंग दिसलं काय हसलो तर? सुनबाई, हा, घरच्या सुना एवढ्या वेळपर्यंत बाहेर राहणं शोभत नाही. 7 वाजाच्या पहिले तुम्ही घरी पाहिजे होत्या. एवढ्या वेळपर्यंत बाहेर काय करत होत्या? भाऊजी काय बोलू आता? हा, आहे आपली ननदबाई. आपल्या ननदबाई 9-10 वाजेपर्यंत बाहेर राहते, तेव्हा तर तुम्ही त्याला काहीच नाही म्हणत. हा, आम्ही जरासं कामानिमित्त गेलो होतो, जरासा टाइम झाला, चालत आलो म्हणून पाणी आलं होतं, थांबलो होतो. तर सोबत नाही आम्हाला 7 वाजेपर्यंत बाहेर राहणं सोबत नाही. घरच्या सुनाईले तर घरच्या पोरीले सोबते काय?
9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत बाहेर राहणं तुम्हीच सांगा. सुनबाई तिची गोष्ट अलग आहे. हो, आमची लाडकी बहीण होय. लाडकी बहीण होय म्हणून काय झालं? मग लाडकी बहीण होय तर काही बी करून काय? आम्ही नाही काही केलं पाहिजे नाही? आम्ही जरासं आमच्या कामानिमित्त गेलो तर किती दोघे बोलून राहिले आत्याबाई तुम्ही बी. आम्ही बी कोणाच्या तरी लाडक्या बहिणी आहो. तुमची लाडकी बहीण आहे तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहो. आम्ही रातभर बी बाहेर राहू शकतो. काय म्हणता तुम्ही? असान तुम्ही असान आमची एकुलती एक बहीण आहे. तिच्याबद्दल काही नको बोलत जा कोणी. हो, तिले तिचं समजते बरोबर. तिले घरी काम नाही करावं लागत. आता नाही करायला लागत मग लग्न झाल्यावर? चला आम्ही तर लग्न झालेल्या बाया आहो. पण त्या तर आता किती जवान आहे, कुवारे आहेत, सध्या लग्न व्हायचं आहे. त्याले जास्त मर्यादा पाहिजे आमच्यापेक्षा. भाऊजी घरी स्वयंपाक करायचा आहे ते नाही समजलं काय हो ललिता? तिथून हसत हसत येऊन राहिल्या दोघ्या जणी. लोक काय म्हणतील का पाय ना बापा बंगल्यावालीच्या सुना कशा बाहेर गल्लीतून खिदडत येऊन राहिल्या. काय नाव राहीन? काय राहीन आमचं? आता बाई सगळं गणी सुनायच्या वेळेसच तुमचं घराण्याचं नाव खराब होते. तुमच्या पोरीच्या यानं काही नाही होत. पोरगी एकटी तिकडे फॉरेनले एकटी राहिली, तिकडे कशी राहिली काय राहिली तुम्हाला माहित आहे का? किती हुशार आहे, किती चंत दिमाग आहे. 15,000 रुपये नेले सकाळी बिना विचारल्यानं दिले. काय केले माहित आहे का? सांगितलं काय? 9-10 वाजेपर्यंत बाहेर राहते. काय करते बाहेर माहित आहे का? सांगते का तुम्हाला? तेले तर तुम्ही एक शब्द नाही विचारत आणि सगळं सुनाईवरच येते का? पोरीवर काही नाही? घरचे काम सुनाच करन. घरी लवकर येईन सुना हसूही नाही शकत. पोरी सगळं करू शकते, सुना काहीच नाही करू शकत काय? म्हणजे काय काय लावून ठेवलं तुम्ही भाऊजी? तुम्ही बी जशा मर्यादा आम्हाला आहे का नाही आत्याबाई तशा मर्यादा तुमच्या पोरीले बी ठेवा. एकसारखं ठेवा. पोरीले सुनीले एकसारखं ठेवा. मर्यादा तेले बी लावा, आम्हाला बी लावा. आम्ही काही नाही म्हणणार. आता सांगतो. आता ती ननदबाईले बी बोला तुम्ही. काऊन काय झालं आई? काय झालं? अरे काही नाही मदन, हे पाय ना ललिता. कधीची गेली बापा ललिता ना, हे काढलेल्या दोघी जणी कधीच्या गेल्या पार्लर मध्ये. तर पाय ना किती अंधार झाला. आतापर्यंत घरी आल्या, आता घरी आल्या आणि तिकडून हसत येऊन राहिल्या. म्हणून मोहन मी बोलली बापा जराशी तर आम्हालाच शिकवते ते. पहिले तुमच्या पोरीले बोला म्हणते, मग आम्हाला बोला म्हणते. अशी म्हणते पाय कशी तोंडाले तोंड देते. आई आता असं नको समजा की मी बायकोचा साईड घेतो म्हणून. मी बायकोचा साईड नाही घेत. मी एका सुनीचा आणि एका पोरीले बोलतो मी. दादा हे इथं बरोबरच आहे. इथं आपण आपल्या बहिणीला रोकटोक करत नाही तर मग हिला काऊन करावं आई? म्हणजे हिचं घर नाही का हे? सुना होय म्हणून परक्या झाल्या का? यायला रोकटोक करावं? मर्यादा यायच्यावरच आहे काय? पोरीवर नाही काय? आपल्या पोरीले बी रोकटोक करा, सुनीले बी करा. पोरीले नाही होत असं रोकटोक करणं तर सुनीले बी रोकटोक नको करा. बरोबर काय तिचं आई? दादा काय चुकलं तिचं? मदन बरोबर आहे तू पटलं मला बी. आता येऊ दे, आता इले डोलीले येऊ दे. आता तिले बी खड खावतो आणि कायच्यासाठी 15,000 रुपये नेले तर ते बी विचारतो तिले. आता बरोबर आहे सुनबाई, तुमचं बरोबर आहे, पटलं मला. तुम्हाला जसं विचारपूस केली तशी आमच्या बहिणीला बी विचारपूस करायला पाहिजे. ठीक आहे.